शेड्यूल कंप्लीट झाला तर ठीक आहे. जर शेड्यूल मधल्या काही मॅचेस राहिल्या तर ते उद्या नक्कीच दुपारी 12 नंतर किंवा 12च्या आसपास त्या टीम्सने यायचं आहे. आणि सूचना अशी आहे की कोण जे प्लेयर्स आज खेळलेत ना तेच प्लेयर्स घेऊन यायचे आहेत. त्या व्यतिरिक्त जर एखादा एक्स्ट्रा प्लेयर दुसरा प्लेयर ऍड केला तर त्या टीमला बाद केलं जाईल. आज जे प्लेयर्स खेळलेत ना तेच प्लेयर्स घेऊन उद्याला देखील यायचं आहे. ते सिच्युएशन नुसार आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवूच की ती मॅच पेंडिंग राहतील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. आणि जर मॅच झाला शेड्यूल जर कंप्लीट झाला तरी सुद्धा टॉप 6 मध्ये ज्या टीम्स येतील त्यांनी ते आज खेळलेलेच प्लेयर घेऊनच यायचे आहेत. आमच्या समवेत जॉईंट आहेत आमचे स्कोरर जय कदम, ऑलराऊंडर आहेत. अंपायर, स्कोरिंग आणि अकुम बकुम चिकन सेंटर अजूनही आहे. आज सेल झालाय. आम्ही डीएमनी मला वाटते तिकडे जास्त सेल केलाय. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. एकटा टीम एक्स्ट्रा मेंबर पाठवा. रोहन आलाय बॉलिंग मार्क वरती. अनिकेत बुमटे 46 धावा ज्याने केल्या होत्या तो बॅटर स्ट्राईक इनला. पहिला बॉल बाहेरचा बॉल छेडला गेलाय. एक धाव कंप्लीट. पॉइंट वरून चेंडू निघून जातोय मात्र 2 धावा येत आहेत. 2 धावेने श्री गणेशा अकाउंट ओपन केलं जात आहे. बॅटिंग करणाऱ्या अक्षय 11 या टीमचा विचार केला तर या टीम मध्ये एकच ओपनचा प्लेयर आहे तो म्हणजे अक्षय पाटील. त्या व्यतिरिक्त बाकीचे चांगले प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात. काय अक्षय वन डाऊनला येईल आज हा प्रश्नचिन्ह आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय चांगल्या पद्धतीने ऑन दी अप. कव्हर वरून चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न हा ना करता करता 3 धावा कंप्लीट. कॉलिंग व्यवस्थित होतोय. अमृत वैती मॅन फ्रॉम खोचिवड्याचा हा खेळाडू आहे. ओरम आणि अंडरम दोन्ही फॉर्मॅट मध्ये या खेळाडूला आपण पाहिले आणि या ग्राउंडचं एक चांगलं नातं आहे या खेळाडूशी. अमृत वैती स्ट्राईक इनला आलाय. 2 बॉल 5 धावा. 2 बॉल 5. पुन्हा एकदा स्ट्राईट ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. ड्राईव्ह होता मात्र इथे एकच धाव. चांगल्या पद्धतीने हा चेंडू स्टॉप केलाय. 1 2 3 अशा धावा येत आहेत. 6 रन्स 3 बॉल. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना अक्षय 11 या टीमची. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावफलक 7. अंपायर देखील आपण ओपनचेच मागवलेत आज जे ओपन संघामधून केले. रवी वाघमारे आम्ही दुधनाथ म्हणून आज ओपनचे संघ आहेत तर अंपायर देखील ओपनचेच मागवलेत. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. डिक्लरेशन झोनच्या दिशेने चेंडू निघून गेला आणि या 2 धावा येतात. 2 धावेने धावफलक 9 धावा आहेत. अनेक प्रेक्षक एन्जॉय करतायत तिकडून. झाडाखाली सावलीचा आनंद आणि सावलीमध्येच पार्ट्या देखील चालू असतील. 9 धावा 4 बॉल. पुढचा बॉल रोहनचा. हो यावेळी अप्रतिम चेंडू. थोडा खाली राहतोय तितकी गती होती आणि थोडासा बीट केला होता बॅटरला. शरीरापासून थोडासा दूर हा चेंडू ठेवला होता. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. 5 ओव्हरचाच गेम कंटिन्यू पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय. पॉइंट वरून गली रिझनला चेंडू निघून जातोय. 1 धाव कंप्लीट. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आता पहिल्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूमध्ये चांगला कमबॅक केला रोहनने. 1 ओव्हर 10 रन्स. एकही गडी बाद नाही. बॅटिंग करत असताना अक्षय 11 या टीमची. लगेच फिल्डिंग लावून घ्या. नवीन बॉलर लगेच बॉलिंग मार्क वरती आणा. देऊया डीजे शक्तीला संधी आणि चर्चा जारी राहील संदीप गावड सरां जोडीला.
बोमटे, नॉन स्ट्रायकिंग कडे अमृत, धावसंख्या 10. धावगती चांगली अद्यावत करावी लागेल. अचानकपणे आत वळणारा बॉल, लेग ब्रेक बॉल होता बॅटर अनिकेत करता आणि तो बीट होतो या चेंडूवर. आत्मविश्वास कमवावा लागेल या वेळेला बॅटरला, जो अजूनही दिसला नाही या इनिंग मध्ये. मागच्या मॅच मध्ये 46 धावांची चांगली खेळी. मोठा फटका आत्मविश्वासाने कमावलाय काय पाहूया. विकेट होऊ शकते ही आणि फॉरवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये झेल घेऊन फलंदाज अनिकेत बोमटे होतो फेल. विकेट डाऊन, पहिला धक्का गॉन. थँक्यू सो मच. बरेचसे चांगले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नुकताच दाखल होताना दिसत आहेत शुभमशी मात्री, युवासेना अधिकारी जीवचंद्र यांचे या ठिकाणी आगमन झालं. अर्थातच चांगले खेळाडू सुद्धा आहेत, चांगले आयोजक आहेत आणि या स्पर्धेकरता उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज याकरता त्यांचं योगदान झालेलं आहे. त्यांनी सहकार्य केले, ते सर्व पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आले. वही आता क्रमांक 3 वर खेळण्याकरता आले सूरज. धावसंख्या धाव फलकावर 10. आता 1 धाव अतिरिक्त मिळेल. अतिरिक्त धाब्याची नोंद होते आणि धाबा लागल्या जातात त्या 11 धाबा. दुसरी षटक सुरू आहे. सुरू असलेल्या मॅच मध्ये बॅटिंग करतायत अक्षय इलेवन जुचंद्र टीमचे खेळाडू. जसा उल्लेख केला अक्षय पाटील यांचा, खूपच चांगलं डिसिप्लिन अक्षय पाटीलचा आपण एरवी सुद्धा बघितलंय. अक्षय साटम चर्चा करता मी तुमच्यापर्यंत पोहोचेन. खेळायचं होतं खुळे फटके, परंतु शॉट व्यवस्थित सिलेक्ट करता आला नाही बॅटरला. अचानकपणे उसळी घेणारा बॉल होता. खेळपट्टीवर चेंडू थांबतोय. 1 चौथी धाव पूर्ण केली. धाव संख्या 12. 3 चेंडूची समाप्ती. धाव लागल्या जात आहेत त्या 12 अक्षय इलेवन जुचंद्र टीमच्या. 50च्या पलीकडे धाव फलक नेऊन ठेवावा लागेल बॅटिंग करताना अक्षय इलेवन जुचंद्र टीमला. जोरकस प्रहार करायचा होता. प्रॉपर टायमिंग करू शकत नाहीत बॅटर. कधी कधी गोलंदाज आपल्या फिरकीवर नाचवत असत फलंदाजाला आणि तेच काम गोलंदाज साहिल करतायत. धाव संख्या स्थिर. धाव संख्या 12. 5वा बॉल. आता मोठा फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, तो करत नाही कोणती चूक आणि या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन, दुसरा धक्का. धाव संख्या 12 असताना विनोद नावाचा खेळाडू आलाय. विनोद आणि सूरज याला चमकावा लागेल. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. धाव संख्या आहे ती 12. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये काय चांगली गोलंदाजी साहिल याची. फक्त 2 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. इनफिल्ड वरून चेंडूला कळून काढलाय कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावत आहेत. 2 धावा होत आहेत पूर्ण. तिसरी धाव होते पूर्ण. पाहता पाहता 3 धाबा या ठिकाणी नोंदवल्या जात आहेत आणि कदाचित 4थी धाव सुद्धा होईल यात काही शंका नाही. त्या 4 धावा पूर्ण केल्यात. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर अक्षय इलेवन जुचंद्र टीमची धाव संख्या 2 गडी बाद 16 धावा. 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. चंद्रपडा गाव पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय नाव. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय नाव. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय नाव. मानी नाही कुठला हो भेदभाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. साऱ्यांना आहे खरंच. थँक्यू. 16 धावा झालेत. एक विनंती असेल, टीम मीटिंग करू नका, कारण एक सेकंद फार महत्वाचा आहे. एक मिनिट फार महत्वाचा आहे आयोजकांच्या दृष्टिकोनातून. 2 षटकांमध्ये 16 धावा बनलेल्या आहेत. थोडंसं कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत अक्षय इलेवन जुचंद्र टीमचे खेळाडू. आता गोलंदाजी मार्गावर पाहूया. तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाज म्हणून कोण आलाय.
पाहूया गोलंदाज कोण आहे. रबाडा, अक्षय रबाडा आलाय. बरेचसे खेळाडू मला तरी वाटतंय आउट ऑफ मधून सुद्धा इथे दाखल झाले. रबाडा आहे, नॉन स्ट्रायकिंगला मलिंगा आहे, म्हणजेच वेगवेगळे खेळाडू आहेत. आणि मिनी जगत सरकार सूरज पांचोली स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय. मलिंगाने आज नवीन शूज परिधान केले, 1X कंपनीचे, विराट कोहलीचा ब्रँड. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावफलक येत आहे. 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येईल की नाही. येस, 18, लेट टू लेट बट अप टू डेट. आमचे अंपायर रवी वाघमारे. 18 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका धरम भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. काल चांगलं योगदान होतं, आज देखील ती अपेक्षा आहे. आज ओपनचा धरम भोईर तुम्हाला पाहायला मिळतोय. कालचा वेगळा धरम भोईर होता, आज ओपनचा धरम भोईर आहे. आणि लगेच संदीप गावंड सरांनी इशारा केला, आज जर हाफ सेंचुरी आली ना तर नक्की 500 रुपये त्यांच्याकडून नक्कीच येतील. व्हाईट बॉलचा इशारा. रबाडा यावेळी ज्या मागील मॅच मध्ये जी गोलंदाजी केली तशी गोलंदाजी दिसत नाहीये. धावफलक 21 धावा. अक्षय 11च्या अपोजिट धरम उतरलाय. काय यावेळी स्ट्रॅटेजी असेल अक्षय पाटीलची. या 2 धावा, 2 धावेने धावफलक 23 धावा. 2 बॉल 23 धावा. संध्याकाळचं सत्र. कालपासून या टाइमाला मॅच समाप्त होत होत्या, आज ओव्हर टाइम म्हणावं लागेल प्रत्येकाचा, कारण की 2 दिवस अप्रतिमरित्या. पहिल्या अशी टुर्नामेंट आहे की 4-4:30ला मॅच समाप्त होते. तेवढा रेस्ट कॉमेंटेटर अंपायर्सला देखील मिळतो. संपूर्ण लाईव्ह वाल्यांना 2 धावा कॅच सुटलाय. आणि कॅच सुटल्यानंतर आता धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावफलक 25 धावा. काम 25, 3 बॉल. आणि आजचं वैशिष्ट्य आहे की अकुम बकुम स्टॉलचा जे सर्व फास्ट फूड होतं चिकन थालीचं ते आज लवकर संपलं. आणि काल पहिली बोनी 4:30 वाजता झाली होती, म्हणजेच आज 4:15ला सर्व एंड झालंय. आखू खुश आहे. 3 डब्बे जास्त येतील घरी. ड्राईव्ह चांगला केलाय. कव्हरमधून कव्हर पॉइंटला चेंडू निघून गेला आणि लेझी एफर्ट्स त्याचा प्रत्यय म्हणजे 3 धावा. आराम केसात फिल्डिंग करू शकत नाही या ग्राउंडवरती, तीक्ष्ण राहावं लागेल फिल्डर्सला. या 3 धावेने धावफलक 28 धावा. 2 विकेट, 4 बॉल. JTC लाईव्ह वरती प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. करंट रन रेट देखील वाढतोय चांगल्या पद्धतीने. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने 1 धाव तर कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आराम केसात. काहीकांना वाटेल की वाकीपाड्याचा संघ आलाय की काही ही जोडी वाकीपाड्याची आहे. शेवटचा बॉल या 3ऱ्या ओव्हरचा. ओपन फॉर्मॅट आहे आज, कोणतेही खेळाडू ओपनचे घेऊ शकता. समोर पुन्हा एकदा धरम भोईर. मात्र मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगली फिल्डिंग. 2 धावा काय रोहन रोखू शकत नाही. 3 ओव्हर 32 धावा. आतापर्यंत चांगली स्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. या ओव्हरमध्ये देखील 16 धावा आल्यात, म्हणजेच अर्ध्या धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि बाकीच्या 16 धावा 2 ओव्हरमध्ये आल्यात. 3 ओव्हर 32 धावा. देऊया DJ शक्तीला संधी आणि ऐकूया सुमधुर संगीत. मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024-25 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आता साईल आलाय पुन्हा एकदा. संदीप सर, इथे काहीतरी ब्रेक थ्रू मिळेल का? सेकंड स्पेल मध्ये आपल्या आलाय. या आधीचा त्याचा स्पेल चांगला होता. शेवटच्या बॉलवर चौकार खेचला होता बॅटरने, परंतु चांगली गोलंदाजी झाली होती. आता सुद्धा त्याला चांगलं काम करावं लागेल आपल्या संघाकरता. पुढे येऊन खेळताना दिसला बॅटर. काय घडलं बघूया. विकेट डाऊन.
बॅटर सूरज हा परततोय. बॅटिंग क्रीज पासून पुढे सरकला होता आणि यष्टी रक्षकाची चपळता पाहायला मिळाली. विकेट डाऊन लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. तिसरा धक्का गॉन. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपारी दीदी दीदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी दीदी दीदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी दीदी दीदी हो बर्थडेला. थँक्यू सो मच. सुंदररित्या आज सर्व प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये दीदींचा वाढदिवस आपण या स्टेजवर साजरा केला. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा असे अनेक केक कापले जातील आणि समाजकार्य जे केलं त्याबद्दल खरोखरच कौतुक करावं तितकंच कमी. आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांचं. या मॅच कडे नवीन बॅटर आता कोण आलेत? रियाज शेख आलेत. डावेशी सोडून जाणारा बॉल. धाव संख्येत 1 ने बदल होतोय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 34. पुढचा बॉल. रियाज शेख खेळण्याकरता सज्ज होता. वाईट बॉल. लगातारचे 2 चेंडू स्वर टाकले. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 35 धावा. पुढील होणारा मॅच चे दोन्ही कॅप्टन तयारीत राहा. निर्वी 11 चंद्रपाडा आणि क्रिस 11 मीरा रोड दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. झटपट लवकरात लवकर या. म्हणूनच चौथं षटक सुरू असतानाचा कॉल तुम्हाला आम्ही दिलाय. पुढचा बॉल. साहिल तयार. रियाज करता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. वाईट बॉल आहे. वाईड लाईन क्रॉस करते चेंडू म्हणूनच वाईट घोषित केलाय. लगातारचे 3 चेंडू हे वाईट टाकले गेलेत. त्याचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. धाव संख्या 36. पुढचा बॉल. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये सुद्धा शतरक्षक आहे. निरीक्षण केलं होतं. मोठा फटका खेळायचा होता स्कोर लेगच्या वरून परंतु ते जमलं नाही. लेग ब्रेक केलेला चेंडू होता गोलंदाजाचा. आता फक्त एकच चेंडू टाकून झालं या षटकामध्ये. अधिकृतरित्या 1 चेंडू टाकून झालाय. 5 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकात. इनसाइड आउट कव्हरच्या वरून कळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली रियाजने. दुसरी धाव तो पूर्ण करतोय. तिसरी धाव घेण्याकरता तो इच्छुक नव्हता. खरं तर रियाज म्हटलं तर या अंडरआर्म क्रिकेटमध्ये तो गाजलेला खेळाडू आहे. सोन्याची अंगठी आठवतोय अक्षय. ह्याच मैदानावर अर्धशतक त्याच्या बॅट मधून आलं होतं अंडरआर्म क्रिकेटमध्ये. तोच रियाज शेख. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जातो सीमारेषे पार. आर पार. दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. संकटामधून बाहेर काढणारा आलाय षटकार. आणि अशा वेळेस हा षटकार खेचलाय रियाजने. कारण यशस्वी जर व्हायचं असेल ना तर खऱ्या अर्थाने आपल्याला कुटुंब आणि मित्राची गरज असते. आणि यशाचं शिखर जर आपल्याला गाठायचं असेल तर खऱ्या अर्थाने स्पर्धक पाहिजेत. ओहो चांगला फटका खेळायचा होता परंतु तो जमला नाही. स्लोवर 1 संत गतीचा चेंडू लेग ब्रेक करताना दिसलाय गोलंदाज साहिल. धाव संख्या थांबली. धाव संख्या 44. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या चौथ्या षटकात. 44 इज द स्कोर. रियाज इज ऑन स्ट्राइक. काय घडलंय? व्हाईट बॉलचा इशारा आलाय. इथून नो बॉलचा सुद्धा इशारा आलाय. म्हणजे दोन्ही पंचाने इशारे आपले दाखवलेत. कदाचित फुलटॉस होता. वाईड लाईनच्या बाहेर होता. त्यामुळेच मुख्य पंचाने वाईड घोषित केला. धाव संख्या धाव फलकावर पुढे सरकते. धाव संख्या झाली 45. 45. रियाज पुन्हा तयार. एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू. काय घडलंय? व्हाईट बॉल आहे. निरीक्षण केलंय आणि तदनंतर त्या ठिकाणी निर्णय दिलाय. विनोदजी परेड दाखल झाले. त्यांचं मी स्वागत करतोय.
एक काळ टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी गाजवलंय, अजूनही चांगला फिटनेस त्यांचा पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहेत विनोदजी परेड, त्यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. काय घडलंय पाहूया. डाऊन द लेग व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेनिशी पुन्हा धावफलक वाढतोय. धावसंख्या पोहोचली 47 वर. अक्षयजी धावा तर आल्यात आणि त्या सुद्धा चांगल्या. हा त्याचं कारण आहे ती पार्टनरशिप. सूरज आणि ज्यावेळी मलिंगा आला ना त्यावेळी ते सिंगल डबलला फार महत्व दिले. तिथून धावा आल्या, मग रियाजकडे लायसन होतं, त्यांनी षटकार मारला. व्हाईट बॉलला दबाव आता बॉलरवर आहे. 47 वरती 3 विकेट. विशेष म्हणजे घाई करा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. मी सकाळीच उल्लेख केला की आयुष्यामध्ये सर्वात मोठा गुरु कोण, तर ती वेळ आहे. जो वेळ शिकवते ना तो दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. म्हणूनच टाइम इज मनी. रियाज टॉफिश लागलं जाते, झेल होण्याची शक्यता. एक धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करता रियाज धावतोय. फेकी जाईपर्यंत 2 धावा होतात पूर्ण. आणि ह्याच बरोबर एकूण धावसंख्या आत्ताच्या वेळेला जर आपण पाहिली तर ती झाली आहे 49. ह्या षटकात एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 49 49 इज द स्कोर. सुस्थिती आहे या वेळेला अक्षय 11 जुचंद्र टीमची. अक्षय पाटील हातामध्ये बॅट घेण्याकरता तयार आहेत. धावसंख्या 49. शेवटचा बॉल चौथ्या षटकात. पुढे येऊन खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. 4 षटकांची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर अक्षय 11 जुचंद्र टीमची धावसंख्या 3 गडी बाद 49 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉलामध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकवण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. अक्षय, मला वाटतंय की डीजे मास्टर थोडेसे आपल्यापासून दूर गेलेत. तर अर्थातच 49 धावा झालेत, 4 षटकं संपलेत. म्हणूनच डीजे शक्तीच्या ऐवजी डीजे सुस्ती हे नाव द्यावं लागेल त्यांना. आणि मजा आहे त्यांचीच. मॅच मध्ये काय चाललंय तर 4 ओव्हर झाल्यात आणि फलकावरती आता 50 धावा कंप्लीट झाल्या. व्हाईट बॉल येतोय आणि पंचांनी विकसित स्टाईल मध्ये हा व्हाईट बॉल दिलाय. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे मात्र तिथे चेंडू जाईपर्यंत रियाज शेखला परतावा लागेल. कालपासून आपण बघतोय या टुर्नामेंटमध्ये रियाज शेख रनआउट जास्त होते पहिल्या दिवसापासून. आणखीन एक विकेट. कुणाल मडके सबसे हटके. कुणाल मडके मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघूया कशा प्रकारे बॅटिंग करेल. आतापर्यंत 51 धावा 4 गडी बाद. अक्षय 11 जो प्रोफेशनल प्लेअर आहे ना अक्षय पाटील, त्यांनी सध्या माघार घेतले. मला वाटलं की तो येईल की काय 1 डाऊनला किंवा ओपनिंगला, मात्र तसं नाही. बाकीचे प्लेयर्स आहेत त्यांना देखील प्रमोट करतोय तो. चांगल्या पद्धतीने बॅकअप दिला जातो प्लेयर्सला. शेवटचं षटक आहे. यानंतर होणारा मॅच चा टॉस आपण करणार आहोत. व्हाईट बॉलचा इशारा. क्रिस 11 मीरा रोड आणि निर्वी 11 चंद्रपाडा यानंतरचा मॅच. चांगला फटका तर आहे मात्र फिल्डर आहे. जबरदस्त एफर्ट्स. अफलातून कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे असं म्हणायला वावगं ठरणार आहे. आजच्या दिवसातला हा सर्वात सुंदर कॅच. फर्स्ट एडची सुविधा करा लगेच. क्रिस 11 मेरा रोड टीम से कैप्टन टॉस हटिया. क्रिस 11 मेरा रोड टीम के कप्तान टॉस के लिए जल्द से जल्द संपर्क करें. स्कोर इज 52. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. साजन चांगली कॅच कॅरी केलाय आणि म्हणूनच 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रथमेश हाडा यांच्याकडून. तर ते 200 रुपये त्यांना देण्यात येईल या एका इनिंग नंतर. अक्षय माडकरनी खास कॉल केलाय
तर नक्की 200 रुपये आहेत ना. 200 रुपयाचा कॅश प्राईज त्या फिल्डरला देण्यात येईल. जबरदस्त कॅच कॅरी केलाय आणि ॲप्रिशिएट केलंय त्या कॅचला. टोटल रन 53 धावा 6 गडी बाद. ऐकूया सुंदर संगीत. थँक्यू. नक्कीच अक्षय पाटील उतरले नाही संदीप सर. कदाचित तो अपडेट तुमच्यापर्यंत आला असावा. ते रत्नागिरीची मॅचच्या 6 विकेट गेलेत. चर्चा जारी राहील. पुढचा बॉल कुणालच्या बॅटला बॉल आला तर षटकार जाण्याची दाट शक्यता असते. मात्र इथे इनसाइड एज लागते. एक धाव कंप्लीट. आणखीन एक धाव येईल. एका धावेने धाव फलक 54 धावा. काही 2 बॉलमध्ये अक्षयला एखादी स्ट्राईक येईल का? दिग्या आलाय मैदानाच्या आतमध्ये. छोटा पॅक बडा धमाका करेल का दिग्या? स्वीप शॉट चांगल्या पद्धतीने स्वीप केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेडूला चांगल्या पद्धतीने कॅरी केलाय. रनआउटची संधी. रनआउट मिळतोय आणि यावेळी काय घडतंय तर 7 विकेट गेल्यात. शेवटचा विकेट काय अक्षय पाटील नाही तर अक्षय पाटील तेव्हाच टॉसला आले नाही. काय बोलाल? अपडेट आली होती अक्षय काही वेळापूर्वी की रत्नागिरी येथील महत्वपूर्ण मॅच आहे. ते रजनी क्रिकेटची मॅच आहे. त्या मॅचची तयारी सध्या ते करतायत. म्हणून या मॅच मध्ये थकवा नको म्हणून रेस्ट बरं आहे. सध्या धावफलक आपण बघूया. बॅटिंग करणारे अक्षय 11 टीमच्या धावसंख्या आहे 56. अंतिम बॉल या इनिंगचा. कॅच उडाला होता. पुन्हा एकदा रोहन धरमकडे चेडू निघून गेलाय. मला यावेळी मात्र धरमनी चूक केले आणि या 3 धावा तर कंप्लीट. ऑल आउट तर होईल मात्र शेवटच्या बॉलवरती रनआउट. या ओव्हरमध्ये टोटल 4 रनआउट आल्यात आणि विचार केला तर 59 धावा झाल्यात. 60 धावेचं आव्हान. टार्गेट सेट आणि टॉस बॉक्समध्ये भारतजी राऊत सर जॉईंट असतील. जिंकायला टार्गेट 60चा आहे. यानंतरचा मॅच आहे ना तो तगडा मॅच आहे. कारण की एका साईडला मीरा रोड पट्ट्यातील क्रिस 11 मीरा रोड टीम आणि त्यांच्या अपोजिट आहे ते म्हणजेच निर्वी 11 चंद्रपडा. थँक्यू रिचे. चला या टॉसच्या दिशेने आपण बोलूया. शुभमजी मात्रे यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाण्यापैकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. निर्वी स्पोर्ट्स आणि एका साईडला आपण टीम मीरा रोड या 2 टीमच्या दरम्यान 5 ओव्हरची मॅच असेल. नियमावली तुम्हाला दोघांनाही माहिती आहे. कॉइन देखील चेक करून घ्या. ॲडव्हेंचर बॉईज आणि एका साईडला आहे निधी स्पोर्ट्स असा कॉइन आहे. शुभमजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग होतो या ठिकाणी. ॲडव्हेंचरचा कॉल आहे. निर्वी स्पोर्ट्स कॅप्टनचा. ॲडव्हेंचर बॉईज याच टॉस जिंकतोय. शुभमजींना मी विनंती करतोय आपण बसून घ्यायचं आहे. काय निर्णय असेल? बॅटिंग काय टीम मध्ये बदल आहे? काही आणखीन खेळाडू ऍड झालेत की जी जुनी टीम आहे तीच खेळणार आहे? नाही, जुनी टीम आहे तीच खेळणार आहे. आज ज्याप्रमाणे आपण पहिल्या दिवसामध्ये जी कामगिरी केली आहे ती कामगिरी आजच्या दिवसामध्ये आपल्या टीमकडून अपेक्षित असेल का? हो नक्कीच असेल. जिंकायचं असेल तर प्रत्येक प्लेअरला 100% देण्याचा प्रयत्न करावा. क्या बात आहे. दर्पण खरोखरच ज्याप्रमाणे तो उल्लेख केला प्रत्येक टीम प्लेअरला 100% देणं गरजेचं आहे. घरचं मैदान काय याच मैदानावर तुम्ही सराव करता दर्पण? हो नक्कीच याच मैदानावर करतो. तंतोतंत अनुभव आहे तुम्हाला. फिल्डिंग घेण्याचा निर्णय आहे. मीरा रोड संघ ज्याप्रमाणे तुम्ही मीरा रोड टीमचा खेळ पाहिलाय किती धावसंख्येवर या टीमला थांबवण्याचा प्रयत्न असेल दर्पण? सर बॅटिंग आहे आमची. बॅटिंग करणार तुम्ही. ओके सर. किती धावा करणार मीरा रोडच्या अगेन्स्ट? 50 ते 60. 50 ते 60 धावा. प्रयत्न तर नक्कीच चांगला आहे आणि तो प्रयत्न तुम्ही केलात तर नक्कीच त्या होऊ शकतील. मीरा रोड टीम कॅप्टन सगळ्यात आधी तुझं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. पहिल्या मॅचच्या वेळेस बोलण्याची संधी तितकी मिळाली नव्हती तुला. काय म्हणशील सगळ्यात आधी तू काय म्हणशील? इतक्या टूर्नामेंट तू खेळला असशील. या टूर्नामेंटच्या विषयी तू काय म्हणशील? ये टूर्नामेंट हम लोग हर साल खेलते हैं
और इसमें हमने एक बार रनर अप भी किया था। अभी ऑर्गेनाइज हर साल अच्छा ही रहता है इसका। निर्वी स्पोर्ट्स है, बैटिंग ली है और चैलेंज है कि 50 या 60 से ज़्यादा रन बनाएंगे। और टीम क्या प्लानिंग रहेगा निर्वी के अगेंस्ट? होम ग्राउंड है निर्वी स्पोर्ट्स का, कितने टारगेट, कितने रनों के अंदर आप रुकाने का प्रयास करेंगे निर्वी स्पोर्ट्स को? हम लोग 45 तक का रोकने में कोशिश करेंगे। आपकी टीम में कोई बदल है, चेंजिंग है, कोई है क्या कुछ? नाही, जो टीम थी वही टीम आहे. क्या बात आहे. दोघांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि मॅच सुरू करतोय. वेळ वाया घालवू नका, इतकंच म्हणतो मी. वेळ बिलकुलही वाया घालवू नका, नाहीतर तुम्हाला उद्या लवकर यावं लागेल, कारण आजच्या दिवसामध्ये ज्या मॅचेस राहतील त्या उद्या आम्ही कंप्लीट करणार आहोत. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने. थँक्यू भारत राऊत सर. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती पहिला वार आणि चेंडू जातोय सीमा रेषी पार, आउट ऑफ द पार्क. दर्जेदार धमाकेदार येतोय षटकार. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर. थँक्यू. चला खेळाडू कक्षामध्ये बसायचं. एकटा बॉईज अगोदर भरपूर सपोर्ट केलाय तुम्हाला. तुमचा एक्स्ट्रा मेंबर देखील नाही आहे. प्लीज गिरीश आणि 3 षटकार जर टोकले तर केतनजी मात्री यांच्याकडून केतनजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. गिरीश करता हे अपॉर्च्युनिटी आहे. सध्या डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय आणि पाहूया या चेंडूवर किती धाव मिळत आहेत. 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली या वेळेला 8 बार. मान सन्मान आपण करणार आहोत या षटकानंतर. पुढचा बॉल टाकण्याकरिता गोलंदाज दिग्या तयार. समोर फलंदाज आहे. हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव मिळेल यात काही शंका नाही. दिघ्या कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी होती दिघ्याची. नक्कीच चांगली गोलंदाजी आज देखील केली. मात्र या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर दबावमध्ये येतोय. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. 9 धावा 2 चेंडू मध्ये खर्च केल्यात आणि स्ट्राईक एंडला अलौकिक बॅटिंग करत असताना एकटा ग्रुप आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. भरत मोरे यांचा संघ. 9 बॉलचा इशारा आलाय आणि चांगल्या पद्धतीने कव्हरला चेंडू खेळून काढलाय. 2 धावा तर येत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट प्लस 9. टोटल या 4 अवंतर धावा. खराब गोलंदाजी. टोटल 13 रन 2 बॉल. 13 धावा धावपैकीवर चालू आहेत. 9 प्लस 3 या एकूण 4 धावा मिळत आहेत. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 13 वर. खराब चेंडू दिघ्याचे. एरवी अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपली हुकूमत गाजवत असतो दिघ्या हा खेळाडू आणि आजच्या दिवसामध्ये त्याच्याकडून चूक असेल त्या चुकीला दुरुस्ती करावं लागेल. समोर कोणतेही टीमचे खेळाडू असो, मुंबई परिसरातील जरी खेळाडू असले तरी माझी धमक माझी चमक या टुर्नामेंट्स मध्ये मीच दाखवणार असं चांगलं काम करावं लागेल दिघ्याला. स्ट्रायकिंगकडे बॅटर तयार. हो हो आणि दिघे आणि ते करून दाखवलंय. जे हवी होती विकेट्स ती विकेट्स मिळवली गिरीशची. गिरीश पहिल्याच बॉलचा सामना करत असताना होतोय त्रिफळाची बाद. थँक्यू. चला बॅटर लवकर या मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसात ज्याच्या नावावर अर्धशतक होतं आणि संपूर्ण स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक जर कोणाच्या नावावर असेल तर आवर्जून नाव घेतलं जाईल. धरम भोईर या बॅटरचं नक्कीच काळ 50 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि आज गरज आहे संघाला. संघ अडचणीमध्ये आहे कारण की 13 वरती 1 विकेट गेलाय. धावा आल्यात मात्र मोठं टार्गेट आहे तो चेस करण्याकरता धरमला टिकणं फार गरजेचं आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. 13 वरती पहिला फेरा आलाय. 3 बॉल 13 धावा. दिघ्या कमबॅक करून देते आपल्या संघाकरता.
आणि दिघ्या कशी गोलंदाजी करतो याचं जर जास्त नॉलेज कोणाला असेल तर खेळाडू धरमला, जो धरम लगेच होतोय गरम. धरम तयार आहे खेळण्याकरता. दिघ्याचा सामना तो कसा करेल हे आपण बघूया. षटकातील पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. हा चेंडू डॉट गेलाय. ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा येत आहेत या षटकामध्ये. शेवटचा बॉल. चांगली बॅटिंग करत असताना समता एकता 11 टीम. यावेळी पुन्हा एकदा मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे शोधून काढले आणि इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल हा विकेट पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल वरती आणखी एक विकेट. 1 ओव्हर 15 धावा 2 गडी बाद. थँक्यू डीज. पहिलं षटक संपलं आणि प्रत्युत्तरा दाखल लगेचच 15 धावा. टीम मिटिंग करू नका, एकत्रित येऊ नका. अक्षय 11 जुचंद्र टीम वेळेचं बंधन आहे, कारण सर्वात जास्त चिंता असते आयोजकाला आपले सामने हे बरोबर आणि वेळेवर झाले पाहिजेत. सकाळच्या सत्रामध्ये आयोजक हे सर्वप्रथम या ठिकाणी पोहोचले होते, ते आपण पाहिलं होतं. अपेक्षा होती 10 ते 10:30 पर्यंत मॅच सुरू होण्याची, परंतु मॅच जो पहिला सुरू झाला तो 11:30 11:15 नंतर मॅच सुरू झाला आणि त्यामुळेच वेळ हा आपला जास्त वाया गेलाय. न्यू मॅन इन, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. धरमच्या मदतीला नवीन फलंदाज आलाय, त्याची चर्चा आपण करूया. न्यू मॅन इन, व्हॉट्स नेम? पार्थ. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विजय आलाय. हा सुद्धा एक चांगला कमालीचा खेळाडू. धरम यांनी हा चेंडू पाहिला, सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 16. चांगली गोलंदाजी करावी लागेल. धरम चांगली बॅटिंग करावी लागेल धरमला देखील. यावेळी धरमच्या बॅट मधून मोठा तर फटका आलाय काय? तो जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर तर नाही. धरमला परतावा लागेल. बॅक टू द पविलियन. मी म्हणेन वारा थांबलाय आणि इथे पॉवर कमी पडली. शॉर्ट सिलेक्शन योग्य होतं. थोडस जर फिल्डरला क्लिअर केला असता तर जबरदस्त षटकार पाहायला मिळाला असता. जर तरला तारा नाही तेवढीच चांगली झेल सूरजच्या माध्यमातून. बेस्ट फिल्डर का म्हटला जातो सूरजला, तर इथे ताजं उदाहरण. आणखीन एक विकेट डाऊन. फटका तर खूप सुंदर होता, परंतु ताकद थोडीशी कमी पडली की काय हे दृश्य. कारण चेंडू उडवला होता रम पम पम रम, बाद झाला धरम आणि त्यामुळेच थोडासा दबाव आता बॅटिंग करणारी टीमवर येऊ शकतोय. 3 गडी बाद. धावसंख्या 16. पुढचा बॉल पुढे येऊन एक पाय पुढे घेऊन हा फटका खेळला गेला. मिडॉन मध्ये 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. रबाडा याच्याद्वारे 2 धाव्याच्या मदतीने त्याने आपलं अकाउंट ओपन केलं, संघाला पुढे नेऊन ठेवलंय. धावसंख्या पोहोचली 18 वर. अक्षय 18 धावा चांगल्यात, अजूनही चांगल्या धावा होऊ शकतात. आता ऑन ड्राईव्ह आहे. बघितलं रियाज शेख या अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याच्या बोलबाला, त्याची हुकूमत आपण अनेक वेळा बघितली आहे. 3 बॉल 19 धावा. रियाज देखील चांगला खेळाडू आहे, मात्र इथे आता रबाडा आणि पार्थला चमकावं लागेल. एकता बॉईज विरार भरत मोरे यांचा संघ पाहायला मिळतोय आणि आज चांगली युनिटी या संघाची पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यानंतर या ओव्हरमध्ये कमबॅक गोलंदाजाचा दिसतोय. पुन्हा एकदा यावेळी आतमध्ये वळणारा चेंडू आहे. चांगल्या पद्धतीने टर्न झाला लेफ्टी बॅटर करता आणि आतमध्ये वळून वाईड लाईनीच्या अगदी आतमध्ये हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर आहे ती 19 आणि ह्या षटकातील पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. मिडॉन मध्ये चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. बॅटर पार्थने आपलं अकाउंट ओपन केलं. एकता बॉईज विरार टीमचा आपण उल्लेख करतोय. याआधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये भरतजी मोरे यांना पाहिलं होतं. एक चांगले समालोचक आहेत आणि तितकेच चांगले टीम मेकर. स्कोर इज 20. धावसंख्या 20. 5 बॉलची समाप्ती.
पुढचा बॉल चांगला ड्राईव्ह आहे स्कोअरलेस क्षेत्रामध्ये. रियाज शेख चुकलाय. फायदा उचलताना बॅटर 2 धाव पूर्ण करतायत. कदाचित तिसरी धाव सुद्धा होण्याची दाट शक्यता. 3 धाव पूर्ण आणि ओव्हर थ्रूचा फायदा होतोय. इथे 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पळून पूर्ण केल्या 4 धावा. धाव संख्येत होते बदल. धावा पोहोचल्या जातात धाव फळकावर 24. 2 षटकांची समाप्ती. 12च्या सरासरीने 3 गडी बाद 24 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा झाल्यात. लक्ष जर आपण बघितलं तर एकंदरीत जिंकण्याकरता धावा पाहिजे होत्या ते 60. 24 धावा बनलेल्या आहेत. अजूनही फार मोठा फरक आहे कारण उर्वरित 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 36 ची गरज. म्हणजेच दोन्ही टीमच्या मध्ये 36 चा आकडा आलाय. 18 बॉल 36, प्रत्येक बॉल वरती 2 धावा. इथून आता मजा येईल. थ्रिलर टाइम ऑन होईल आणि यावेळी कोणता संघ वरचढ दाखवेल ही ओव्हर फार महत्वाची आहे. ड्राईव्ह चांगला आहे, तेवढीच चांगली फिल्डिंग आहे, तेवढीच चांगली फेकी होणं गरजेचं होतं. काही फेकी लगेच करणं गरजेचं होतं का, कारण की चांगली फिल्डिंग झाल्यानंतर हातामध्ये जर चेंडू ठेवला असता तर आराम के साथ एकच धाव मिळाली असती. एका धावेला 2 धावे ते कन्वर्ट केले आणि लेफ्टी बॅटर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आलाय. आणि म्हणूनच कॉन्सन्ट्रेशन इथे कुठेतरी कमी दिसतोय. अक्षयजी, संयम तुमचा असायला हवा प्रत्येक गोष्टीमध्ये. इथे संयम नव्हता म्हणूनच या 2 धावा खर्च झाल्यात. धावसंख्या पोहोचली 26 वर. दिग्या तयार. पुढचा बॉल मिड ऑफ क्षेत्रामध्ये वळवलाय. तो क्षेत्ररक्षक आता आहे, तो करत नाही कोणती चूक. 1 धाव मिळाली पार्थला. स्ट्राईक इन कडे आता रबाड आलाय. धाव संख्या 27. धावा तर येत आहेत अक्षय, परंतु अजूनही जो कंट्रोल असायला हवा गोलंदाजी करणाऱ्या संघाचा तो कंट्रोल दिसत नाही अक्षय. नक्कीच फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. दिघ्याला पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय दिघ्यावरती, कारण की त्यांनी विकेट घेतलेत आणि जरी एका षटकामध्ये धावा जास्त आल्या तरी मध्ये क्षमता आहे दिघ्यामध्ये. पुन्हा एकदा हलकीशी एज लागले काय डिक्लेअर जाईल का, तर डेफिनेटली 1D येईल. एका धावेने धावपळा पुढे येईल. 28 धावा 3 गडी बाद 15-32 ची गरज. दुसऱ्या फेरीतला पहिला मॅच आपण बघतोय. एकता बॉईज विराट विरुद्ध अक्षय 11 जुचंद्र असा 60 धावांचं लक्ष होतं. आता लोअर फुल टॉस बॉल स्ट्रेट ड्राईव्ह होता. यष्टांवर चेंडू आदळतोय. 2 धावा बॅटर पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा हेतू आहे. 3 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. 3 धावा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या एकता बॉईज विराट टीमला आणि त्यांची एकूण धाव संख्या या वेळेला झाली आहे 31-31. अक्षय, सर्व काही व्यवस्थित घडतंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. आता आवश्यकता आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला 1 ते 2 विकेटची. नक्कीच 1 ते 2 विकेटची. 14 बॉल 29 ची गरज आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. इथे हातामध्ये चेंडू असताना देखील रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते, कारण की दिघ्याचं लक्ष नव्हतं. स्टंप पडलाय याचा अर्थ स्टंप तुम्हाला हातामध्ये घ्यावा लागेल रनआउट करण्याकरता. तसं एफर्ट्स दिसले नाही दिघ्याचे, म्हणून आराम के साथ या 3 धावा कंप्लीट केल्या जातात. भरत मोरेने चांगला संघ ट्रेन केलाय. 14 बॉल 29 ची गरज आहे. इथून मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. पुढचा बॉल महत्वाचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि समोरच 38 सर्कलच्या आतमध्ये यावेळी चोरट्या 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब. येस नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला समन्वय दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळतो. 13 बॉल 27. मजा येते मॅच मध्ये. 13 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. सध्या धाव संख्या पाहिली तर ती 33 वर पोहोचलेली आहे. आणि विशेष म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त बोलवाला आपल्याला सडपातळ खेळाडूंचाच दिसतोय. गोलंदाज दिघ्या तयार. त्याच्या षटकातील आता पुढचा बॉल, तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. हा डॉट बॉल दबाव टाकण्याकरता कामी येऊ शकतोय. 3 षटकांची समाप्ती. प्रत्युत्तर दाखल 60 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना एकता बॉईज विरार टीमची धावसंख्या झाली आहे ती 33 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 27 ची आवश्यकता. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सूरज आलाय. मात्र आकडा बघा कसला आलाय. 3-3-3-3चा 33 धावा 3 विकेट 3 ओव्हर. को इन्सिडेंट आकडा असा ज्यावेळी आकडा येतो ना त्यावेळी काहीतरी
गोष्ट घडत असते क्रिकेटमध्ये. नेल्सन फिगर को इन्सिडंट आकडा 33 धावा, 3 विकेट 3 ओव्हर, 3चा आकडा आलाय. 3 तिघडा कान बिघडा आपण नेहमी बघत असतो, ऐकत असतो, बोलत असतो. आणि इथे आता वाईट 3 वरती एखादा फेरा गोलंदाजावरती आलाय. वाईट बॉल एक्स्ट्रा धावेने धावपळक 34 धावा. काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा इरादा दिसतोय सुरतचा. 12-26 ची गरज. सर्व काही व्यवस्थित आता होतंय फिल्डिंग करणारी टीमच्या बाजूने. बॅटिंग करणारी टीम थोडीशी मागे पडली आहे, तिला पुढे जावं लागेल. सूरज चूक करतोय. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. ही विकेट फार महत्वाची आणि हा झेल टिपला गेला. सूरज स्वतः त्या ठिकाणी गेलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि परतीचा प्रवास करावा लागतोय बॅटर रबाडाला. चौथा धक्का, 4 गडी बाद, धाव संख्या 34. अक्षय, आता स्थिती अशी निर्माण झाली या मॅचची. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट जरी 13चा असला तरी तो सध्या महागडा आहे बॅटिंग करणाऱ्या टीम करता. परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा एखादा संकटमोचक असेल. नक्कीच असेलच आणि बनावं लागेल नसला तरी, कारण की इथे बॅटरचा फिटनेस तर चांगला आहे परंतु लेफ्टी आहे. लेफ्टीला असं नाही की ॲडव्हान्टेज नाही आहे, चांगल्या पद्धतीने लेफ्टी देखील धावा जमा करू शकतो. व्ही शेपमध्ये, कव्हरला, पॉइंटला, 38 सर्कलच्या आतमध्ये गॅप शोधावे लागतील या ग्राउंडवरती. निखिल आलाय आणि जबरदस्त फटका. दुसरा ग्राउंड असतं तर कदाचित षटकार पाहायला मिळू शकला असता आणि मला वाटते तिकडे चिंचेच्या झाडाखाली नारळ पडलाय हे दृश्य पाहायला मिळते. तुमचा फेमस डायलॉग आहे या मैदानावरचा. 2 धाव मिळतात. 2 धावाच्या साह्याने धाव संख्या 36. 24 धावा पाहिजेत अजून. 2 चेंडूंची समाप्ती झाली. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 24 ची आवश्यकता. बॅटिंग करणाऱ्या एकता बॉईज विराट टीमला भरतजी मोरे यांची ही संघ बांधणी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल कडक फटका आहे काय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात आहे. त्याच्या हातामध्ये झेल घेऊन आता फलंदाज होतो फेल. विकेट डाऊन. मोठी विकेट. बिग ब्लो गॉन. थँक्यू. गोलू आलाय. मला वाटते गोलू बॅटिंगला सुद्धा गॉगल लावून आले असते परंतु गॉगल आता काढून आल्यात. सध्या संघ अडचणीत असताना 9 बॉल 24 ची गरज आणि कमबॅक सूरजने दिलाय. अप्रतिम गोलंदाजी होते सूरजच्या या गोलंदाजीमध्ये. पुढचा बॉल सूरजचा गोलू करता. आल्या आल्या खेळायचं होतं अंधेरीला आणि चेंडू गेलाय बांद्राला. हातामध्ये हा कॅच गेलाय. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. आणखीन एक विकेट डाऊन. गटातील खेळाडू अक्षय पाटील खुश दिसतोय ज्या पद्धतीने त्यांच्या टीमने कामगिरी केली आहे. त्यांना तुम्ही बघू शकतात खेळाडू कक्षामध्ये. विकेट हॅट्रिकवर आता गोलंदाज आले सूरज. चांगली गोलंदाजी त्यांनी केलंय. 6 गडी बाद झालेत. धाव संख्या 36. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. अक्षय माडकर आणि प्रथमेश हाडा यांच्याकडून झेल टिपणाऱ्या गोलू करता 200 रुपयाचं पारितोषिक. पार्थ करता हो मोठा पटका खेळायचा होता. एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं. टायमिंग प्रॉपर नव्हतं. एकच धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीने धाव संख्या पोहोचली 37 वर. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. अक्षय आता थोडंसं कठीण आहे पण अशक्य नाही. म्हणूनच अशक्य अशा गोष्टी शक्य कराव्या लागतील. या क्षणाला 7 बॉल 23 ची गरज. मॅच ऑन आहे. अजून मॅच संपलेला नाही. गोलंदाज एक्स्ट्रा धावा देतोय त्यावेळी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स लावावे लागतील बॅटिंग करत असताना. 7 बॉल 22 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. 7 चेंडू 22 धावा. अशक्य शक्य करावा लागेल. पुढे येऊन मोठा पटका खेळायचा होता.
तिथे आपण बघितलं तर एक चांगला खेळ टिपलाय कुणाल मडके या खेळाडूने. विकेटचं पतन 7 धक्का 7 गडी बाद, धावसंख्या 38. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली सूरजची. या ओव्हरमध्ये टोटल 4 विकेट त्याने घेतल्यात. सूरजने कमबॅक करून दिल्या. अप्रतिम गोलंदाजी. धुवाधार विकेट टेकर गोलंदाज कसा असावा, सूरज सारखा असावा. 6 बॉल 22 ची गरज. शेवटचा विकेट आहे आणि तो सूरज कडेच जाणार. म्हणजे प्रेम मध्ये आलाय सूरज आणि 2 झेल 4 विकेट देखील घेतले. अप्रतिम गोलंदाजी झाली आणि आता शेवटच्या विकेटची कॅच देखील त्याच्याकडे गेले. हार्ड लक, टफ लक. एकटा बॉईज विरार आपण आलात, आपला आम्ही आभारी आहोत. मात्र चांगला खेळ दाखवला. तो डिसिप्लिन देखील दाखवायचा, हस्तांदोलन करायचं ग्राउंडच्या आतमध्ये. आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ऑनली पुन्हा एकदा मिस्टर सूरज गुप्ता. हा ठरला या मॅचचा हिरो. कारण आहे 4 विकेट महत्वाच्या क्षणी. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 33 धावा होत्या आणि तिथून केलेला जो कमबॅक आहे ना, तोच मॅचचा टर्निंग पॉइंट, तोच रिझल्ट आलाय की इथे ही मॅच जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय 11. 21 धावांनी मोठ्या मार्जिननी ही मॅच जिंकली. ही मॅच समरी तुमच्या स्क्रीनवरती.